हॅलो एव्हरीवन. शरीर मृत्यूच्या आधीत येतं हे 10 इशारे, पण बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. नमस्कार मित्रांनो, जर तुमचं शरीर वारंवार काही संकेत देत असेल आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शरीर अचानक आजारी पडत नाही, ते आधी अनेक इशारे देतं. प्रश्न एवढाच असतो, आपण ते ओळखतो का? आज आपण अशाच 10 महत्त्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. नंबर 1. सतत थकवा. रात्री 7 ते 8 तास झोपूनही दिवसभर थकवा जाणवत असेल तर तो फक्त कामाचा परिणाम असेलच असं नाही. आयर्न, व्हिटॅमिन B12, थायरॉइड किंवा इतर आरोग्याच्या कारणांमुळेही असं होऊ शकतं. नंबर 2. अचानक वजन बदलणं. काही विशेष प्रयत्न न करता वजन कमी किंवा जास्त होणं हे तपासून घ्यावं, असं लक्षण असू शकतं. नंबर 3. वारंवार डोकेदुखी. ताणामुळे डोकेदुखी होऊ शकते, पण ती वारंवार होत असेल किंवा नेहमीपेक्षा वेगळी वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. नंबर 4. श्वास लागणे. थोडं चाललं तरी धाप लागते का? हे केवळ फिटनेसच लक्षण असेल असं नाही. काही वेळा हृदय किंवा फुफ्फुसांची संबंधित कारणही असू शकतात. नंबर 5. छातीत दुखणं. छातीत अचानक वेदना, दाब किंवा जळजळ होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. गरज वाटल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. नंबर 6. सतत तहान लागणे. वारंवार तहान लागणं किंवा वारंवार लघवी होणं हे काही वेळा मधुमेहाचं लक्षण असू शकतं. नंबर 7. त्वचा आणि नखांमध्ये बदल. त्वचेचा रंग बदलणं, नवीन गाठी, नखांमध्ये बदल किंवा खूप केस गळणं याकडे लक्ष द्या. नंबर 8. झोपेच्या समस्या. रात्रभर झोप न लागणं किंवा वारंवार जाग येणं याचा शरीर आणि मनावर परिणाम होतो. नंबर 9. सतत उदास वाटणं. मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक दिवस निराशा, चिंता किंवा कोणत्याही गोष्टीत रस न वाटणं याकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 10. शरीराचं ऐका. आपलं शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं. वेळेवर तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे अनेक समस्या टाळता येऊ शकतात. स्वतः निदान करण्यासाठी नाही. तुम्हाला यापैकी कोणतंही लक्षण जाणवत असेल तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी व्हॉइस ऑफ एमएन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि उपयुक्त विषयासह. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.